आपल्याला विनंती आहे बघा वाटेल साहेब जरा प्लीज बसा आपण बसा बाबा बसवा एक मिनिट हो निरंजन बसा तुम्ही संवर्धन 100% झालं पाहिजे. आक्रमक होण्याचं कारण म्हणजे अंबाबाईचं जे त्यांनी दुर्दैव पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जे नष्ट केले, जे ऐतिहासिक ठेवा नष्ट केला, त्याची चीड एक भावना, एक भक्त म्हणून अंबाबाईचा आणि हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून ती स्वाभाविक होती. म्हणून त्यांना सांगितलं की कोल्हापूरची जनता घेतली तर डोक्यावर घेत आणि हत्तीवर साखर वाटते, नाही तर कोल्हापुरी पैसांना त्याचा हत्ती हे पण तुला दाखवून दिले हे त्याला सांगितलं. गुन्हा दाखल झाला नाही तर तुला कोल्हापुरात रस्त्यात फिरू सुद्धा देणार नाही या त्याला आम्ही समजावून मला एकदा 2 मिनिटं बोलायचं आहे. गुन्हे दाखल करायचं नाही, लेखी FRI मी दिलेला आहे आणि तो FRI माननीय जिल्हाधिकारी हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर सचिव आहेत, सचिव सुद्धा हजर होत्या. त्यांच्या नावाने मी आज फिर्याद दिलेली आहे. ज्याने कोणी अंबाबाईच्या ऐतिहासिक हेरिटेजचा जो हौद आतोरात पाडला आणि त्याचे अवशेष गायब केले त्याबद्दलचे सगळे पुरावे मी दिलेले आहेत. त्याचा पूर्वीचा फोटो, आताचा फोटो हा मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. जर उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी FRI दाखल केला नाही तर मी स्वतः जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FRI दाखल करणार आहे. आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. ज्या मंदिरामध्ये संवर्धनाचं काम चालू आहे, या अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे. या मंदिरामधला जो आमचा इतिहास आहे तो नष्ट करण्याचं काम चालू आहे. या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती की आपण बैठक लावावी आणि आज या बैठकीमध्ये संपूर्ण तसं जर बघायला गेलं, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी असेल, माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा तिथले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा पुरातन खातं असेल, हे नील उत्तर झालेले आहेत. आपल्या एकाही प्रश्नाला तिने उत्तर देऊ शकलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ मंदिरामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं कळसाव खोदकाम चालू आहे, आज कळसाच्या ठिकाणी खाली पुजारी बसतात त्या ठिकाणी माती पडायला लागलेली आहे. म्हणजे उद्या या अनेक दगडांचा धोका होऊ शकतो मंदिराला. या संदर्भात आपण कलेक्टरना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणीची संपूर्ण पाहणी करावी आणि त्या ठिकाणी ज्या वर्क ऑर्डर मध्ये आहे कोणत्याही शस्त्राचा वापर करायचा नाही. आज मंदिराच्या कळसावर सुद्धा ब्रेकरचं काम चालू आहे, हे त्यांना आपण ताबडतोब बंद करावं आणि बाकीचं जे काम असेल छन्नी हातोडीचं काम त्याला आम्ही मान्यता दिलेला आहे आणि जर काम तशा पद्धतीचं चालू ठेवलं तर जशाच तसं आपण उत्तर देऊ.